आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरुणाचा निर्घुण खून. सांगलीतील बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानातील घटना. हल्लेखोरांना तातडीने केले जेरबंद. सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा 100 रुपयाचे स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देण्याच्या वादातून 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत निर्घुण खून केला. सदर खुनाची घटना ही आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेनंतर शहर पोलिसांच्या PSI महादेव पोवार यांच्या टीमने 3 हल्लेखोरांना ताब्यात घेतला आहे. सांगली शहरच्या ST स्टँडच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकरण झालेले आहे. त्याच्यामध्ये विपुलपुरी म्हणून जखमी आहे. त्यांचे मोबाईलचं दुकान आहे. 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी. त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मयत झालेले आहे. आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली. अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे. त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार.